रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. सैनिक हो तुमच्यासाठी. कोटेश्वर महिला मंडळाची राखी पाठवण्याची सलग 5 वर्षाची परंपरा. रक्षाबंधनाचा सण म्हटलं की भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि स्नेहाचा रेशीम धागा डोळ्यासमोर येतो. मात्र देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना अनेकदा सण उत्सवापासून दूर राहावं लागतं. याच जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिराळ्यातील कोटेश्वर महिला मंडळाने सलग 5व्या वर्षी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबवला. रक्षाबंधनानिमित्त मंडळाच्या महिलांनी आकर्षक आणि सुबक राख्या तयार करून जवानांसाठी शुभेच्छा पत्रासह त्या इंडियन आर्मीचे जवान आशिष सुतार यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील आणि महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर महिला मंडळाच्या सदस्या सुखदा महाजन, नीता पाटील आणि स्मिता कदम यांनी जवान आशिष सुतार, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, महेश गायकवाड तसेच माजी सैनिक मनोहर गुरव यांना राखी बांधून औक्षण केले. झाड देऊन मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मंडळाच्या संचालिका रेखा मुळीक यांनी मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तर सैनिक बांधवांना लिहिलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन जयश्री कवठेकर यांनी केले. यावेळी बोलताना जवान आशिष सुतार यांनी सैनिकांना मिळणाऱ्या प्रेमाचे आणि आपुलकीचे महत्त्व अधोरेखित केले. राखी हा केवळ रेशमी धागा नसून त्यातून सैनिकांना एक वेगळी शक्ती आणि आत्मबळ मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महिला मंडळाने दिलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांनी कोटेश्वर महिला मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजाचे रक्षण आणि महिलांची सुरक्षा हे पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. महिलांनी स्वतःला कधीही एकटं किंवा कमकुवत समजू नये. पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास तत्पर आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंडळाच्या सदस्या तथा महाजन उद्योग समूहाच्या संचालिका सुखदा महाजन यांनी रक्षाबंधनाच्या सणामागील प्रेम, आदर आणि पवित्र नात्याचा संदेश सांगितला. देशाच्या रक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या सैनिक आणि पोलिसांपर्यंत समाजाच्या आपुलकीचा धागा पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नीता पाटील यांनी रक्षाबंधन हा केवळ रेशमी धाग्याचा उत्सव नसून भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आदराचा सोहळा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा शेनवी आणि अर्चना महाडिक यांनी केले. आभार स्मिता कदम यांनी मांडले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा डांगे, कार्याध्यक्ष ईशा शेनवी, सचिव स्मिता कदम, कोषाध्यक्ष अर्चना महाडिक, कोऑर्डिनेटर वंदना जाधव, मार्गदर्शिका व संचालिका सुखदा महाजन, माजी नगराध्यक्षा व संचालिका प्रतिभा पवार तसेच नीता पाटील, रेखा मुळीक, जयश्री कवठेकर, संगीता गुरव, स्मिता पारेख, श्रावणी पाटील आदी उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त कोटेश्वर महिला मंडळाने जपलेला हा स्नेहबंध सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या मनात निश्चितच आत्मविश्वास आणि आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. विन टीव्ही मराठीसाठी शिराळाहून राजेंद्र दिवाण. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.